का आहे व 2 मिनिटं माणसाही सांग उठी बोलत असले की आवाज देत राहता. काय काम असते हो तुला? सांगितलं ना कोणा सांग बोलत असले की आवाज नको देत जाऊ म्हणून. इकडे या सांग का आहे. काही नाही, मला डोकं दाबा म्हणले गेले. तुम्हालाच काम असतात मला नाही. अव मगापासून 2 घंटे झाले त्या माणसाही सांग बोलून राहिले. काय बोलून राहिले तर बरं मी म्हणतो ए बाई तिला आणायला आपणच जाऊ म्हणलं. आपणच आणू. काहून आता राजकुमार आणतो म्हणते ना. ती बी येऊन राहिले ना मग तू आणतो म्हणते ना. आणून त्याले काही काम नाही. तो आणते म्हणजे ते रंभा आणते बरोबर आणते. ते तिच्या जोडची साडी आणीन आणि का 100-150 रुपयाचा लेकराला गोलवतं घेईन आणि घेईन काही हातातल्या मोठ्या मन का चांदीचं. तिला काय का माणूस की आहे काय म्हणे म्या बायतीला आणला सारं आयुष्यभर तितकं सुनावत बसीन. अव काय बी आणू दे. आणतो म्हणतात ना ते. मग ते करत नाही तर म्हणतं की करत नाहीत. आता करतो म्हणतो तर म्हणतो करू नका देऊ. मग मला बी थोडं समजत नाही. आता त्यानं तोंडाला म्हटलं ना की आई आम्ही येऊन राहिलो तर बायतीला आम्ही इकून आणतो. बदमान मी चाललो घ्यायला म्हणलं त्यानं. आता तू काय नाही मला नाळकटी आणून राहिली. आणू दे त्याला आणतात तसं तर 17 खेप नाही करा लागत. मला त्या रश्मीनं 8 दिवसाच्या पहिलेच फोन करून सांगितलं बायतीला साजरा आणजो, दोन्ही लेकराला साजरा आणजो, चांगलं आणजो. हे बाई काय आणते आपली बाईकीची नाही काय. रस्त्यावरची साडी घेऊन दिली 100-150 रुपयाची आणि ते लेकराला तसेच गोलवते घेईन पसरटले ना अंगात जाय ना तोंडात जाय. आणि वस्तू बी साजरी आणणार नाही. सोन्याचं घे म्हणलं तर निराच आणीन. अर्ध्या ग्रामपेक्षा एक खाली त्याच्यापेक्षा हे पा. मी म्हणतो तिले म्हणा ये तशीच. मी म्हणलं राजकुमारले म्हणलं तुम्ही या इकडे. मला घेतलंही म्हटलं. काय घेतलं काय सांगितलं त्या. मी म्हणलं त्याला झाले माझे कपडे गिपडे घेतले म्हटलं बाबू. डाग राहिला म्हटलं आण्याचा. तो काय बाबांनी जाईन आणीन असं म्हणलं त्याले. स्पष्ट नाही म्हणलं तर हाय फुगीन ना. बाई साहेब आता फुगतीनच. मनातून हरी की येईन तिले की बरं झालं. तिले कोणतंच मनानं हरी काय कोणताच ते मापुरीच्या घरी मोठेपणा करते. तिले तिच्या सोयऱ्यात मोठेपणा करायला सांगा. मालिकीच्या घरी करते का ते मोठेपणा. का काही मोठेपणानं काही आणीन पसरटलो उगाच मापुरीचा अपमान. मी म्हणलं त्याले म्हणलं आम्ही कपडे आणले म्हणलं बाबू दागे आणायला चाललो. तू काही आणू नको म्हणलं राहू दे डबल होईल असं म्हणलं मी त्याले. बरं आहे बा. डोक्याला की डोकं मला लागत नाही. सांग मग काय आणायचं ठरवलं त्या रश्मीन सांगितलं का तुला हे आण का ते आण. नाही तसं काही म्हणलं नाही ते ना. म्हणे फक्त चांगला आणजो असं म्हणे. मग या बा साजर 1-1 ग्रामचं घेऊ म्हणलं. अंगठी घेतली तर साजरी भारी बदक सोबली पाहिजे आपल्या घरची. त्यातून नाही तर दुसरं लेकर येतेस काय. गोप गिफ्टीचा आबा घेईन ना तर घेतात की काय त्याच्या घरचे घेतील ना. माझ्या घरीच घेतील ना गोप गिफ्ट ना ताईले. आपण अंगठी घेऊ 1-1 ग्रामची साजरी. मी तर म्हणतो बदामचीच नेऊ. घट्टी येत नाही पिवर सोनं भेटते. बरं बा तू म्हणा ना ती एकदा घेऊन घे बरं ते. चाल बरं चालतं कसं आहे का तुला आज रिकाम पण. आज मला काही काम नाही तर चाल मग आज जाऊ घेऊन येऊ ती एकदाच. म्हणजे 1-1 डोक्याचं मला टेन्शन तरी चालू जाते. कुठं आहे ते बारसं. आता पोराच्या दिवस खाली दिवस थोडी राहिले. तुम्ही व्यवस्थित करता. आज सकाळी जायला लागते म्हणलं. अरे मग चाल ना बा घेऊन ते घेऊन. सकाळ का जाता कुठे होते का. राजकुमारचं कसं काय तिकडचं तिकडे येऊन राहिले का ते. हो बाई साहेब म्हणतात आपल्या आम्हाला लेकरायला सुट्टी नाही. आम्हाला 1 दिवसाची सुट्टी मिळाली. याले 4 दिवसाची सुट्टी भेटली म्हणते. उलचे फतराईले 1 दिवसाची सुट्टी भेटली म्हणते. लस करते की नाही आता. नाताईली या वाटते बरं. पोरग म्हणे मला त्या दिवशी आजी आम्ही येतो ना ग. म्हणजे येणार बाबू आम्हाला याद येते तुमची. पण मायला किती सुट्टी नाही ना रे. शाळा पडते ना रे. ट्युशन नाही का तुला. होमवर्क नाही का तुला. मी म्हणलं चलवा दे तुला येणं नाही. काय त्या उलवली लेकराचं मन मोडतं. जाऊ दे ना बरोबर आहे सुनबाईचं. लेकर इकडे आले की मग इकडे गुत्तात अभ्यास करत नाही. तिकडे त्याची लिंक लागेल राहते. शाळा ट्युशन हे ते बरोबर आहे त्याचं. शिकले सवरले आपले ना तू आपलंच नाव मोठं होईल. काही लावत राहते बरोबर आहे त्याचं. मी होते तिकडे येतात तिकडे काय करायला लागते. येऊन राहिला ना हे महत्वाचं. बरं चाल मग बा चालते घेऊन ये. सकाळी मग जाता अजून काय तू मला हिंडोशीन दुकानं ते त्याच्यापेक्षा आज घेऊन ये शांततेनं. मग जात आहे ते परत दिवशी गेलो चालते ना आपण कसं काय जायला लागते. नाही माय बाई रश्मीच्या सासून 7 फोन केला. मग बाई 2 दिवस आधी या म्हणलं. माय बाई 2 दिवस आधी तरी होत नाही. आज काही होत नाही म्हणलं. परवा दिवशीच बाईचा फोन येऊन गेला 2 दिवस आधी येणं होत नाही म्हणलं. बाई 1 दिवस तरी येऊ म्हणलं आम्ही आधी असं म्हटलं. म्हणजे 1 दिवसानं आपलं काम आहे ना. नाही तर लस दिसते ना ते. बरं बा चला मग चला ते घेऊन घ्या. चला मग मला बँकेत पैसे काढ लागतात. माझ्या पैसे नाही जाता जाता बँकेतून पैसे काढू ते घेऊ आणि येणं होते. मग चला मग लवकर. आता उशीर नको करू मग. हो तुम्हाला काय आहे उठले की निघाले. चप्पल घातली की मला तसं आहे का. सारं मला आवरत यायला लागते. चला हो हे घरदार कोण लावणार आहे. हे आवरशीवर कोण करणार आहे. जागजूक करून ठेवणं हे करणं तुम्हाला काय आहे. बसले की बसले घोड्यावर. अरे तू चालला कुठे. तुला म्हटलं ना घेऊन येऊ सामान घरी. आणतो ना बाबा उद्या आणतो ना. होते ना रवीन मी जातो ना आणतो. तुम्ही कोण टेन्शन घेऊन राहिले. उद्या आणतो. नाही पाहुणे घरी आले काही आले मग किराणाच्या खायला आणतो. तू नाही तुला शाळा नाहीस रे. नाही आज घेऊन येते सगळं. चल मी येतो सांग. सांग बाई आता आणतातच काय. अहो त्या लेकराने सारी ऑर्डर दिली ना. ते काय आणत नाही. ते का घरी कार्यक्रम आहे म्हणजे का किराणा आणतात आचारी आणतात का. ते काय नाही. दळ त्या
कॅटरर्स वाल्याले ऑर्डर देतात आणि झालं अंगाच्या न्यालं. तुम्ही काऊन टेन्शन घेताय? राहू द्या, ते करतात सगळं. असो तो कॅटरस वाला मग तुमच्या घरी पाहुणे असले मुक्कामी दिले सकाळचे पोहे काही तेल साखर काही असेल नसेल घरात किराणा ते देते का आणून तुमच्या घरी? हा पाहुणे मुक्कामाचेच येणार आहेत म्हटलं, अर्ध्यापेक्षा जास्त पाहुणे मुक्कामी राहतील, मग घरी लागणार नाही का काही? हा का तेही पाठवसान का हॉटेल आहे ना? मग हॉटेलाचं काही आहे एका दिवसाचं दिलं असेल ते. हा आता जवळजवळचे सोयरे पण आज उद्या येणं सुरू होतात, मग घरी किराणा नाही पाहिजे का? या पोराच्या भरोशावर करशील हसा करतील नाही पोरं. हो पप्पा तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही रिलॅक्स राहा बरं थोडेसे, सगळं व्यवस्थित होईल. सांग काय 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 व्यवस्थित होणार आहे? हा काय केलं तुला सांग. तुला म्हटलं होतं एक बाहेरून एक हात मारून घे रंगाचा हा झटपट मध्ये, तर मारला का? आता सारे सोयरी येतील, त्याला बोला त्याला बोलावून राहिलो, तसं चांगलं दिसलं नसतं का घर? हा तसं मी तुला म्हटलं होतं दिवाळीच्याच बाबती मारून घेऊन, दिवाळीच्या बाबती मारलं नाही, आताही रंगाचा हात मारला नाही. अंदरून नाही म्हणत मी, मलाही समजते की अंदरून जमत नाही आता एवढं मोठं सामान काढणं, पण बाहेरून बाहेरून ते मजूर येत होते, रंग मारत होते, चालले जात होते. हा घर कसं मस्त दिसलं असतं. काही करत नाही ना, काही नाही म्हणतात आम्ही करतो. बरं आपण करा तर आपल्याला करू देत नाही. बरं मी काय म्हणतो, जाऊ द्या, त्या रंगानं काही खाऊ मागतला का? नाही मारलात, नाही झालं नाही त्याचं देणं रंग. आता काय रंगाचाच काही आहे काय? जाऊ द्या, कोणते तीर आहेत सोयरे आहेत सारे आपल्या वैखीचेच आहेत, जाऊ द्या, काही नाही रंगाचं काही नाही. अरे बरं आता नाही तर जाशी ना नानची ते रंगावाले फालतूचे मला धामधूम साजरं नाही लागत, ते पाहुणे रावणे घरी येणं सुरू होते ना, तुम्ही बसा त्या रंगाच्या बकेटात होत. मम्मी तू नाही म्हणे ना 2-3 दिवसांनी येतो म्हणे, मग 2-3 दिवसांनी येत होता म्हणजे उद्या परवा येत होता, मग काय करत होता म्हणून पप्पा मॅन नाही म्हटलं, म्हणजे मॅ गोही नाही केलं. आणि तो दुसरा होता की नाही तो लय बराच न सांगे लय चाललं होतं ते उलाय, मग म्हटलं जाऊ दे एवढं काय अर्जंट आहे म्हणून हे केलं, नाही रंग मारायला काय होतं. अरे मग हेच तर समजलं पाहिजे, काही जरासा पैसा ढिल्लाही सोडा. हा काम होतो घे 100-200 शिल्लक, पण चल मार बरं रातभरात आमचा रंग कसं पाहिजे, कार्यतत्परता आली पाहिजे ना, ते तुमच्या हातात नाहीच ना बे. तुम्हाला कसं आएंगे जाएंगे करेंगे होंगे बस, ते झटपट कामं करणं, झटपट उरकणं, झटपट निर्णय घेणं, हा नाही तर तो नाही तर तो, ते तुम्हाला येतच नाही ना काही. आवजी न रावजी असं तुमचा कारभार झाला. आपण बोललो की म्हणता बोलतात, कोरायला गेला तर करू देत ना. बरं पप्पा शांत राहा बरं, तुम्ही शांत बसा. मम्मी पाण्यात तूच सांगतो बाबाले, निरा कोणत्याही गोष्टीचं ना निरा येईल वाटते की 16 वर्षाचं पोरगोच आहे सर हेच करतील. अहो झाले ते पोरं मोठे मोठे आता करतात ते सगळं. त्याच्या पोराचं बारसं त्याला करता येणार नाही का लेकराचे बारसे? हा तुम्ही मुकाडाना बसा बरं, करतात आपस ते टुकू पाव डोयानं. आणि ते पाहुणे सांगा आपण हसाव नाही, हसा झाला की हे याच्या इकडे तर लक्ष नाही दिलं तर हे तर पंक्तीत पंगा पाडायचे होईल. आम्ही कॅटरस वाल्याला सांगितलं होतं, कॅटरस वाल्यानं तसं केलं तर आम्ही काय करा? असं चालू असं जमत असते काय? सोयऱ्या धैर्याला घरी बोलावलं म्हणजे पद्धतशीरपणा दिसला पाहिजे, घराची वाप जाते नाही तर. मग मी सांग ना सगळं आहे ना व्यवस्थित, सगळ्याची ऑर्डर दिलेली आहे ना, पण घरी काय आहे, घरी कुठे काय घरचं काय आहे, हॉटेलमध्ये चाललोय ना. ते तुमचं हॉटेलातलं असं तेले पटत नाही, तेले वाटते कोणताही कार्यक्रम घरी झाला पाहिजे. एवढं मोठं घर आहे, सांजी बी हॉटेलात, बारसं बी हॉटेलात, हे घर कायसाठी आहे? पण तुमच्या डोक्याला कोणा डोक्याला लावा बाबा, तुम्हाला पाहिजे सारी शान शौकत, आम्हाला पाहिजे मानपान. हा आम्हाला वाटते जे आहे ते सोहळा आपल्या घरात झाला पाहिजे, आपल्या आनंदाचा सोहळा असते. हे पाय श्याम, तुमच्याजवळ पैसा आहे, तुम्ही हॉटेलाईनं करता लय चांगलं, पण सोहळा कसा आपल्या आनंदाचा सोहळा आपल्या घरात झाला की त्याच्या आठवणी राहतात. हा पण ते तुम्हाला काही मग घरी म्हणतो का आता मी हॉटेल बुक केलं. हो श्याम पाटील थांबा कायच्या काही सांगू नको दिले, नाही ते वक्तावर बिस्कुतीन ना घरी ना हॉटेलमध्ये मधातच पाहुणे अटकेल राहतील. मी म्हणतो हे पा तुम्ही जराशे शांत राहा बरं. हा तुम्हाला म्हटलं ना करतात ते पोरं, करू द्या त्याला त्याच्या हिशोबानं, त्याला त्या हॉटेलाईनं पट्टी करू द्या. हा मग काय आपलाच पैसा जाते ना हॉटेलाईनं, म्हणजे काय लोक करतात का? काही नाही ना, आपल्या घरी बी होते हा हॉटेलात बी होते, हो द्या. पाहुणा आला तो घरी येतेच ना, हा लयच तिरायतला उरायत आला तोच हॉटेलात तिकडे चालला जाईल, पण जवळचा तो घरीच येते ना. हा मग सगळे मी मुक्कामी बोलावलं, सगळेच ज्या सोयरेला फोन केला त्याला मी आवर्जून सांगितलं की मा घरी मुक्कामी या रातभरासाठी. मग आपले सोयरे आपल्या घरी मुक्कामी येतात ना, तर आपण घरी भगत करू त्याची सगळी, घरी करू त्याची सोय. हॉटेलात काय दुसऱ्या दिवशी हॉटेलात जातील, जेवतील, खावतील, तिकडे रवाना होतील. लय सर येणारे असले तर घरी येतील. तुम्ही काय एवढं टेन्शन घेता निरा, रक्त जायता काम ना धाम. हो फक्त ते ततीबी जबन पद्धतशीर झालं पाहिजे. त्या सांजेच्या कार्यक्रमाच्या वेळेस अय पोरा त्या पाण्याच्या कॅना कमी पडल्या होत्या, आता सांग त्यावाल्या कॅटरस वाल्याले पाणी गिनी कमी नाही पडलं पाहिजे म्हणा, पद्धतशीर झालं पाहिजे म्हणा. हो ना पप्पा, ते कमी नव्हत्या पडल्या पप्पा, फक्त ते यायला उशीर झालता, ते काहीच नाही रे बा, 10 मिनिटं तशीच लागले, ते 10 मिनिटात पाणी कम पडलं केलं निरा. मग तसंच असते, तुला काय म्हणतो मग मी, अर्धे लोक कार्यक्रम पाहायला येतात, अर्धे लोक बदनाम्या करायला येत असतात, हे तुम्हाला काही कळणार आहे? चांगलं झालं तर कोणी म्हणत नाही बाबू, जरासं बिचकलं ना तर सारे तेच करतात, चांगल्यावर पाणी फिरवतात, मागलं नाही कम पडलं होतं, पाणी कम पडलं. जेवणात काय होतं पंचपक्वान्न ते नाही पाहत मग कोणी, तुम्हाला तेच सांगून राहिलो मी दादा अखेर.
नाही नाही पप्पा, यावेळेस सगळं व्यवस्थित राहील. मी स्वतः लक्ष देतो. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, फक्त तुम्ही शांत राहा. हा, घरचं आणलं ना आई, काही असेल तर सांग बा, मी आजच आणतो तो किराणा. आणि अजून काही असेल तर ते बी सांग. हो, आज की जाऊ नको त्या फॅक्टरीत, राहू दे. तो हा कुठे गेला, रवी कुठे गेला, दोघे जण जा. म्हणजे कसं लय सामान राहते, कसं शिल्लक वल्लक कसं आणलं लागते बाबू. आता राहायचं घरी पडेल राहते का, किराणा कुठे का वाया जाते. या महिन्याचं पुढच्या महिन्यात कामात येते. पण घरी कसं अगय पगय असलेलं बरं. आता लेकरं असतात कोणासंग, तर काही खाया प्यायचं हे ते घरात असलं की मग बरं राहते. तर ते मी त्या रश्मीले लिस्ट करायला लावतो, ते दोघे जण जाऊन घेऊन या. आणि हे पाय मला हार आणतो साजरे. हे मी आजच नको आणू, आजच घेऊन येशील बापराचे. मला त्या दिवशी आणून देतो, मा घराला तोरणं लावेले, देवाच्या फोटोले हार करेले. ते समज हे त्याचं साजरं फुलाची तू काय करशील तर ते ऑर्डर करता का काय करतं बापा तुम्ही. तर काही ते फोनावरच ऑर्डर करता काय, दाखीन फुलावाल्या जो तू निकत आणतं का फोनावूनच सांगतं. ते काय करायचं तर करतो, फक्त मला बारशाच्या दिवशी फुलं देजो. म्हटलं ते आता बाळाशाले लोक बायतीला घेऊन येतील, कोणी काही येते तर ते द्यायला का आहे. ते त्या रश्मीनं बेडशीट आणल्या. बेडशीट कोण, तुम्ही तर साड्या देता ना ते. अरे बाबा फुकतील ना सोय रे. म्हणजे आम्ही साडी नेलती, आम्हाला काय दिलं, चादर दिलं का. हा, साड्याच कोण नाही आणल्या बा. आपल्या माहिती ना आपले सोयरे सबन साधी आहेत, गावाकडचे आहेत. त्याच्या हिशोबाने चालायचं. तू कोण नाही गेली, त्या साड्या कोण नाही आणल्या. अव आजकाल असंच देतात न्यारो न्यारो. हे बाय, पितळीच्या प्लेटा देतात, नाही तर पानपुळे देतात, तर तू नाही तर सरबताचे प्याले देतात, चादरा देतात, असंच देतात ना न्यारा न्यारो घरात वापरासारखं. साड्या कसं हे पाय कोणी घालत नाही. प्रत्येकाला काही अलग अलग पसंती असते. आजकालच्या पोरी काही आमच्यासारख्या नाही की आली माय अमक्याच्या घरची साडी गुंडावू दे कशी असो, तसं नाही करत. मग त्याच्यापेक्षा नाही घालणार मग हे असं चादर साजऱ्या आणल्या तिनं, मस्त चादरा आणल्या. ठोकमध्ये 250ची पडली ना चादर दिली. चादर का हलकी आहे का. ठोक मधून आणल्या ना, 250 रुपये चादर पडली म्हणते. चादर साजरी आहे बरं, मस्त चादर आहेत वापऱ्या जोगत्या. म्हणजे आपण बी घरी वापरू शकतो अशा चादरा आणल्या, मस्त आणल्या ना, कोणी राग नाही भरत ना. ते मला माहित नाही, बाईले तू साडीच देजो. काय म्हणलं, साडी घेतो तो वापस, तू जाय स्वतः त्या पुढच्या भरोसा ठेवू नको. साजरी साडी आणली, साजरी काठापत्राची. ते 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 तू लोकायला काही देतो, आज सोयरेल दे तू त्या चादरा. मा बहिणीला साडीच देजो. बरं बाबा, तुमच्या बहिणीची चादर देत नाही, साडी देतो, झालं. हे श्याम, आत्याला फोन लावता का त्या. मी लावता का ते लागला नाही त्या तिच्या पोराचा फोन, त्या मारुतीचा फोन लाव डबल. बैली बोलवून घे तिला, म्हणा तू आजही आली चालते. तो याची सोय नशील तर मी येतो म्हणा घ्यायला. तो आधी काम नशील तर मी जातो, तू टेन्शन नको. नाही तर कसं तिचे पोरं आणणार नाहीत तिले. बोलले आगाव निघाले काटलेले गाजे. नाही तर मग फालतू मग एवढा मोठा कार्यक्रम बाईच नाही. ते मग हलकं हलकं वाटते जरा. मी जातो बाईले घेऊन येतो. मग तू फोन लावर मारुतीले. मला लावता कसा कोण फोन लागलाच नाही. कमाल आहे बाई. आता हे बार सवय लोक हा माणूस काही शांत राहत नाही. जरा कोणतेही काम करायची सवय पडली ना, आता लेकरायचं कसं फरकच पडते बाई. या माणसाला निरा पद्धतशीरच पाहिजे. आता जसं लेकरं करतात तसं ओले हो लावा लागते, काळा संघ बदला लागते. मेरी सुनो म्हणले की हे सुनतात काय. येईल कोण सांगा. आता हे बार सवय लोक तर बाई निरा निरा बेकारच काम आहे. हा माणूस स्वतःच बीपी वाढून घेते. बरं चाल, बरं ते लाव मारुतीचा फोन लाव. नाही तर मग मी जातो, आज मला काही काम नाही तरी सर कशी जातो बाईले घेऊन येतो. मी लावतो ना फोन, मग मारुती दादाला फोन लावतो ना पहिले. हो लावलं ते लोक, मी ते गाडीत पेट्रोल टाकून आणतो. मग गाडीत पेट्रोल नाही का. अरे पप्पा मग जाता जाता बी टाकता येते ना. आता जाता डबल घरी येता. फोन लावता ना मला, मी दादाला फोन लावतो ते सांगतो आत्याला तयारी करून ठेव म्हणून. मग जा तुम्ही. बाबू मुकार जाऊ दे, तेले येऊ दे घरी, नादी नको लागू त्याच्या. आणि ते सांगतात तसं तसं कर रे बापा. नाही तर फालतूचं ते माणूस काही मुका बसत नाही, स्वतःच करते निरा. कायच करा माय बाई निरा. मम्मी सगळं झालंय ना. काय राहिलं सांग बरं मला. कॅटरर्सवाल्याची ऑर्डर दिली, पाण्यावाल्याची ऑर्डर दिली, ते तू नाही तर डेकोरेशन वाल्याची ऑर्डर दिली, हॉटेल बुक आहे, ते त्या लोकांना रिटर्न गिफ्ट द्यायला ते चादरा रश्मीनं आणल्या. मग आता काय राहिलं. लेकराचे कपडे आणले, आपले सगळ्याचे कपडे आले. आता काय राहिलं. तू म्हणस ते पोटीले हे करतो, गोप करतो, ते गोपही आले. आता राहिलं काय सांग ना. आता काय चिल्लर चाललं होतेच आहे. हो ना, मले बी माहित आहे. पण तो बाबाचा स्वभाव अजून तुला माहितच नाही का. तिले कोणताही कार्यक्रम असला की तेले चढच लागते निरा. तेले वाटते कसं कसं होईल, कसं कसं नाही, सबन मॅच केलं पाहिजे. तू होले होलावत जाय, सांगते सबन झालं म्हणा, तुम्ही शांत राहा म्हणा. नाही तर मंदातच हा माणूस करीन आणि साऱ्या कार्यक्रमाचा नाश करीन. बीपी वाढला की ऐकत नाही. काही काम आहे का, त्या आत्याला घ्यायला जायचं, तिचं पोरगं आणत नाही काय. तसं तर भल्ला आणते. मग आता फोन करा, सांगा त्याला की बाबू घेऊन ये तो मायले, तू ये कार्यक्रमाले. नाही मी जातो स्वतः, जाऊ दे गेले तर. बरं मी जातो बा. मा फोन आहे तिकडे, मी फोन लावतो. नाही तर अजून येते पेट्रोल टाकून म्हणतील फोनच नाही लावला का. तो मारुती दादा कायचा फोन घेते, तो त्याच्याच चलिंद्रात असते. काय झालं बाई. काय नाही. हो माय आता बारसं वयलो बारशाची धामधूम सारी निरा लेकरायच्या आबालेच आहे. काय करा बाई, काहीच नाही सबन केलं बरं लेकरायनं. पण आबाचा भलताच घोर निरा.
हे झालं का ते झालं का हे झालं का ते झालं, गेले बहिणीला आणायला गेले आता. आणि म्हणलं माय बाई त्या दिवशी लक्षात ठेवजा, माई ननद तर तशी कार्यक्रमाच्या दिवशी जाणारच नाही, ती राहीन 1 दिवस राहीन 2 दिवस राहीन तिच्या सोयीनं. पण काही सांगता येत नाही, घाई गडबडी ती बाई जर निघाली तर त्या बाईला चादर देऊ नका. त्या बाईसाठी साडी आणतो माय मी, ती साडी दे जा. मी तुम्हाला याच्यासाठी सांगून राहिली की तुम्ही घाई गडबडीत तुम्हाला वाटेन बाई चादर आणल्या, तुम्ही त्या बाईच्या हाती चादर देसान तर भाच्या जीवारीन. आताच सांगितलं मा बहिणीला चादर द्यायचं नाही, साडीच द्यायची. तूच आण चांगली आण हा, म्हणून सांगून राहिली माझ्या. जातो मी साडी घेऊन येतो, तुम्ही फक्त ते साडी देता त्या बाईला. ते बाई काही जाऊ शांततेनं गेली तर मग मीच देतो एका परी, पण काय सांगता येते त्या बाईचं. हा होई रे होई, निघाली तर चालली जाईन घाई गडबडीत. हा तर फक्त साडी दे जा माय बाई, ते तेवढी. बरं माय, हो बरं सांगितलं माय बाई, नाही तर मला का माहित असतं माय. हो तेच म्हणलं, नाही तर मग उगाच बहीणपेक्षा भाऊच फुकते. मग मा बहिणीला चादर दिली का, तिला साडी नाही दिली का, तिला साडी नाही दिली का, कुठे डोक्याला लावा. जाऊ द्या, आता घरी कार्यक्रम आहे म्हणलं तर घाई गडबड गोंधळ चालतेच. भाऊले असं वाटते सवन पद्धतशीर झालं पाहिजे. बरं बाई मी येतो ते साडी घेऊन. हिच्या आतूनच आणतो आता. हे सुमन साजऱ्या साड्या आणत असते केले, तिच्यात जोडून आणतो आता. या माणसाला कुठे सांगू मी, इकडे जातो तिकडे जातो, आता कधी जाऊ मी. हा फक्त आणली करून टाक जा. आणतो मी तिच्या जोडची साजऱ्या साड्या आहेत तिच्या जोड, 700-800 रुपयाचे आणले की झालं, आहे की नाही बाई. माई ननद लेख सांग का बाई तुम्हाला, 1000ची नाही 2000ची देसान ना तरी नावच ठेवते. घालते का बरी घालते, पण मा तोंडावर तर नावच ठेवते. अशीच आणली का वन, तुला हेच दिसली का वन, स्वतःच्या कशा चांगल्या दिसतात आणतं व, आणि मा बागती तुला चांगली दिसली नाही का व. म्हणजे ताने तोने मारूनच हातात घेते ती बाई साडी. मला पुरा अभ्यास झाला आता यायचा. मी आणतो तुम्ही आता, तुम्ही पहा आता घरी. लेकरं निजले का, मोहिनी काय करू राहिली. काय बाई खरंच नाही किती हरी काय सबन बराबरी असली की बराबर होते. हाच कार्यक्रम माघारी असता का व, माबा असता तर मग मानाताईची बारसं माघारी असतं. कसं यायचं एवढं नसतं झालं मायटोलेजन, पण जसं झालं असतं तसं तर असतं. आता आपल्याला उचलल्यासारखं यायच्या घरी राहा लागते, पण यायचा आनंद पाहिला की असं वाटते बरं माय बाई माय नातूही नशीबवान आहेत. हा राजकुमारासारखे राजाच्या घरात जन्माले आले, आणि माय लेक तर लयच नशीबवान आहे. माय राणीसारखी आहे, राणीसारखा झेलते तर माणूस तिले. आणि सासू सासरे माय बाई खरंच. पण म्हणाले वाटते हा कार्यक्रम घरी व्हा लागत होता. साजरं वाटलं असतं, या लोकांना म्या बोलावलं असतं, या बारशाले. जाऊ दे, साऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या थोडी होत असतात. बाई तिड्यात बाई मी जीव त्याच घेतो लेक राहिले, कारण जीव त्या कशा अर्ध्या ग्रामच्याही खाली होतात. तितकेच तर पैशाचं आपल्याला याले मागा त्याले मागा आहे. बाकीचं काही घेत नाही बाई आपण साडी नाही देत तिला, कुठची देऊ माझी साडी. तिच्याच तर घरी झाले 12 महिने पडेल हो मी. माझं का साडी आहे का आहे का पैसा आहे घरी असती कशी आहे, त्या दुधाचे पैसे असते. आता सखारामले का म्हणाव का मा दुधाचे पैसे किती झाले द्या मला. हा ते म्हणते इतका दिवस झाले आम्ही तुमच्या गाईले चारा पाणी करून राहिलो, हा बहिणीला लागे दुधाचा हिशोब घेतला, असं वाटते ना माय. सखाराम काय सांगावं, आणतीन का माना ताईले बाईस तिळा तर सखाराम आणीन बाई, पण ती बाई घेऊ देते का माय. तसेच तर बाई तिचा 51,000 गेले तर तिचा तर जीव तुटून राहिला असेल. ते माना ताईले बारशाले बाई तिला आणते काय. जाऊ दे माय, कोणाजवळून काय आले आपण अपेक्षा ठेवा. मी जीव त्याच घेतो बाई. अर्धाल्या ग्रॅमपेक्षा कमीच्या आणायला लावतो पाहुण्याले, अंदागे लेकराईले बारशाच्या दिवशी गळ्यात बांधून देतो. जाय तिकडे माय, गरीबाजीचा गरीब बाय तिला, मोठ्या लोकांचा मोठा माय. त्याच्या आजीनं माय बाई गोप केले माय, दोघंही लेकराले जाडे झटके गोप आणले माय बाई. आपल्याच्यानं होते का माय एवढं.